अगं रिया, हा काय केक घेऊन आली आहेस? आज काय आहे काय? गेस कर, आज काहीतरी स्पेशल आहे. आज आणि स्पेशल? माझा वाढदिवस तर नाही आहे, तुझा देखील नाही. आपली लग्नाची अॅनिव्हर्सरी तर आताच गेली 2 महिन्या अगोदर. मग आज काय आहे? अरे गेस तर कर, एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? तुझं जॉबमध्ये प्रमोशन वगैरे झालं काय? नाही रे आयरॉन, आपण आई वडील होणार आहोत. काय? आई वडील? इतक्या लवकर? ते पण आता जर आपलं लग्न झालं होतं 1च वर्ष झालंय आणि आई वडील? इथे एक टेन्शन संपत नाही तर दुसरं येतंय. ओय अजून एक ग्लास भर. चल चल हे चला. घे ग्लास भर पहिलं. चल ग्लास दे. अरे अजून एक. काय झालं? एवढं टेन्शन मध्ये घेऊ का रे? काय झालंस? काहीत का घाईघाईत पितोस? अरे आधी तू ग्लास दे मला, नंतर पुढचं पुढे बघू दे. ग्लास दे इथे. मी नाही देणार, तू पहिलं सांग काय झालं. अरे यार काय सांगू तुम्हाला. आता आज ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे ऑफिसमध्ये किती लोचा चालू आहे. जॉबचा बॉस एक ते डोकं खातोय. आणि आज घरी आलो ते बायको आल्या काय बोलली असेल, सांगते मी प्रेग्नेंट आहे आणि केक घेऊन हातात आली. डोकं नाही फिरणार. अरे इतका आनंदी मस्त दिवस चाललेले, आपण रोज भेटायचो वगैरे, एन्जॉय करायचो. आली आणि म्हणते मी प्रेग्नेंट आहे. असं कसं चालेल? आता फसलास ना, म्हणून तुला सांगितलेलं होतं इतक्या लवकर लग्न करू नकोस. अरे हेच लफड झालं ना, इथेच फसलो. मस्त आराम करायचा, मजा करायची. थोडे वर्ष आता लग्न झाले, एन्जॉय करायचं, फिरायचं, तुमच्यासोबत भेटायचं. तर आता या मुलाच्या संसारात हे लहान मुलाला बघणार आता आयुष्य घालू मी. दे तू ग्लास दे इथे. ग्लास दे. हे बघ भाई, लाईफ सिंगल आहे. दारू घ्यायची, खायचं प्यायचं, मजा करायची आणि लाईफ सॉर्टेड. अरे तेच तर ना, तिथेच तर मी फसलोय. आता का पर्यायच नाही उरला. काय करू मी तरी? मला तरी वाटतं एकच पर्याय आहे. खरं सांगू का? सांग आता. दुसरं काय नाही, तोच पर्याय असेल. काय सांग? अबॉर्शन. काय करू मी? बाप होण्याची जिम्मेदारी स्वीकारू का? बाप होणं म्हटलं म्हणजे मुलाची पूर्ण जिम्मेदारी घेणं, त्याला शैक्षणिकरित्या मदत करणं, मानसिकरित्या मदत करणं आणि इतकेच नव्हे तर आर्थिकरित्या मदत करणं. आयुष्याच्या या टप्प्यात या सर्व गोष्टी मी करू शकणार आहे का? मला तरी जाम कठीण वाटतंय. याच्याऐवजी जर मी अबॉर्शन केलं तर कुठलं टेन्शनच उरत नाही. एक काम करतो मी, उद्या सकाळी उठल्याबरोबर बायकोला सांगेल अबॉर्शन करायचं म्हणजे करायचं. माझे मित्र म्हणत होते ना, तेच बरोबर आहे. अरे हेच तर वय एन्जॉय करायचं. रिया इथे जरा बस, बोलायचं तुझ्यासोबत. मी रात्री खूप विचार केला आणि मला वाटते मी माझा निर्णय ठरवलाय. हे अजून पुढे काय होणार नाही. आपण अबॉर्शन करूया. काय? हे तू काय म्हणत आहेस? याचा भान तर आहे का तुला? किती निर्दयी काळजाचा आहेस रे तू. हे बघ, मी खूप विचार केला याच्यावर आणि तुला मूल आणि नोकरी हे दोन्ही एकत्र सांभाळता पण येणार नाही. चूल, मूल आणि नोकरी करेल मी मॅनेज. तू हे डिसिजन एकटा नाही घेऊ शकत. रिया, आताच आपलं लग्न झालंय. अगो अजून भरपूर आयुष्य पडलंय समोर. एन्जॉय करायचं भरपूर काही. हे काय बाळाच्या ह्याच्यामध्ये अडकायचं मला नाही पटत. ह्याचा अर्थ काय? माझ्या उदरातील बाळाला मारून टाकायचं? हो, मी माझा निर्णय घेतलेला आहे. अबॉर्शन करायचं म्हणजे करायचं. काय झालं रिया? तू इतकी उदास का आहेस? तू तर आई होणार आहेस
आणि ही तर आनंदाची बातमी आहे. मी खूप खुश आहे आई, पण ॲरॉनला हे मूल नको आहे. तो मला अबॉर्शनचं सांगत आहे. काय? तू काय बोलतेस? अबॉर्शन? काय अबॉर्शन? कुठलं अबॉर्शन? ॲरॉनला बोलो. ॲरॉन, कुठे आहेस तू? ॲरॉन! हो आई आलो. अहो, ऐकता का? काय चाललंय? काय झालंय? कशाला ओरडता? ॲरॉन बघ काय बोलतोस. अबॉर्शन बद्दल बोलतोस. देवानी दिलेली देणगी मारत आहेस ॲरॉन. अरे आत्ताच्या आता खाली आहे. हो बाबा आलो. लवकर. काय झालं? कशाला बोलवताय? ॲरॉन, तू हे काय लावलंयस? कशाला? देवाने एवढं चांगलं वैवाहिक जीवन दिलंय, चांगली बायको दिलंय, मग असा निर्णय का? मुलं ही देवाची देणगी असतात आणि तू त्या देणगीला मारायला निघालास? असं नको करूस बाळा, असं नको करूस. तू सांगितलंस नाही ना? काय नाही काय? आता कशाला चूप बसलीस? तू बोललीस नाही ना? अरे आता तर लग्न झाले आमचं, मला अजून आयुष्य जगायचंय, जीवनात मजा करायची आहे. मला तरी मी तर फिक्स आहे, अबॉर्शनच करायचं. माझं तर मन पण नव्हतं लग्न करायचं, इतक्या लवकर तर नव्हेच. रियाची चुकी आहे, ती प्रेग्नेंट झाली. पुरी, तू ठीक आहेस ना? तुझा जो निर्णय आहे तो तू घे. काय रिया, कशी आहेस तू? हो डॉक्टर, मी ठीक आहे. तुमचा रिपोर्ट वाचला मी, प्रोग्रेस चांगला आहे. हो, आम्ही त्याचबद्दल बोलायला आलो आहोत. रिपोर्टबद्दल? रिपोर्टबद्दल म्हणजे एकंदरीत सर्वच बद्दल आम्ही आमचा जरा निर्णय घेतलेला आहे. काय निर्णय? आमचा विचार आहे अबॉर्शन करायचं. काय? अबॉर्शन? पण कशाला? आम्हाला हे बाळ नको आहे. इतकी घाई कशाला करताय तुम्ही? आणखी एकदा तरी विचार करा. आम्ही विचार केलेला आहे आणि आमचं डिसिजन फायनल आहे. तुम्ही हा अबॉर्शनचा निर्णय घेतलाय तरी खरा, पण याचे खूप साईड इफेक्ट्स असतात. तिच्या युट्रसला डॅमेज होऊ शकतं, तिला ब्लिडिंग होऊ शकतं, तिच्या युट्रसला इन्फेक्शन होऊ शकतं, ती मरू देखील शकते. आणि हे जरी काय नाही झालं तरी मेंटली तिला हा भार आयुष्यभर घेऊन चालायला लागेल. याचा विचार केलाय तुम्ही? रिया, तुला समजतोय ना मी काय बोलतोय? रिया, त्या प्रश्न असेल तर विचार. आम्हाला ते काही नको आहे. तू थांब जरा, मी रियाशी बोलतोय ना. रिया बोल, तुला काय प्रश्न आहे तर बोल. माझ्या पतीलाच हे बाळ नको आहे, तर मी हे बाळ कोणासाठी या जगामध्ये आणले? ठीक आहे माधू, तुम्ही परत एकदा विचार करा आणि मला तुमचा निर्णय कळवा. आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे. अबॉर्शन करायचं म्हणजे करायचं. डॉक्टर अबॉर्शन झालं का? हो, सक्सेसफुली अबॉर्ट झालं, परंतु तिच्या वगैरे नको, अबॉर्शन झालं ना? मिस्टर कोरिया, मी काय सांगतो ते ऐका आधी. तुम्ही अबॉर्शन करायला सांगितलं, मी अबॉर्शन केलं, पण ज्याची भीती होती तेच झालं. काय झालं डॉक्टर? अबॉर्शन मध्ये काय फॉल्ट झाला का? तिचा युट्रस डॅमेज झाला. कसं तरी आम्ही तिला क्रिटिकल सिच्युएशनमधून सेफली बाहेर आणलं, पण ह्यापुढे तिला बाळ होईल की नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही. मिस्टर कोरिया, टेक केअर.
आले बघा हे महाराज. आता रडून आणि दुःख बाळगून काय फायदा? अरे त्या बिचारी मुलीचे हाल केलेस आणि आता याला वाईट वाटते. तिच्या या परिस्थितीचा जबाबदार तूच आहे. अरे तुझ्यामुळे तू आमचा आजी आजोबा होण्याचं सुख हिरावून घेतलंस. अरे तू जन्माला नसतं ना तर किती बरं झालं असतं. अरे मित्रा थांब. अरे मित्रा हे काय करतो? नाही तुम्ही थांबा तिथे लांब थांबा माझ्यापासून. अरे थांबा. नाही फक्त 2 मिनिटं माझा ऐक. नाही मला जीव द्यायचा. तुम्ही लांब थांबा माझ्यापासून. अरे फक्त 2 मिनिटं माझा ऐक, त्याच्यानंतर तूच ठरव. कोण आहे तुम्ही? मला नाही ऐकायचं तुमचं. मला चाललंय, मला भरपूर मी खूप मोठा पाप केलेला आहे. जगाच्या विरुद्ध, देवाविरुद्ध, सर्वांविरुद्ध खूप मोठी चूक केलेली आहे मी. माझ्याकडे काहीच ऑप्शन उरलेलं नाही. मला जीव द्यायचा. माझं फक्त ऐक तर तू. खाली तर ये. मी मोजून तुम्हाला फक्त 2 मिनिटं देतो. काय असेल तर लवकर सांगा. हो नक्कीच. खाली तर ये मित्रा. काय झालं मित्रा? आता काय सांगू तुम्हाला. इतकी मोठी चूक करून बसलोय ना की आता त्याला क्षमा देखील एक उरली नाही. इतकी मोठी चूक कशी झाली तेच नाही समजत. चांगला निवांत लग्न होऊन संसार चालला होता. बायको सोबत दोघं सुखी जीवन जगत होतो. आणि देवाच्या योजनेने आम्हाला एक बाळाची देणगी देखील लाभली. पण एवढी मोठी चूक कशी करून बसलो मी. देवाने दिलेलं फळ, देवाची देणगी मी मारून टाकली. एकुलतं एक आमचं बाळ, त्या बाळाला मारलं. मित्रा, जे झालं ते झालं. चूक सर्वांकडून होते. सुसाईड करणं हा काय त्याला पर्याय नाही. तुझा जीव देऊन, तुझा जीव संपून शैतानाच्या हाती तुझा जीव जाणार. तुझ्या बायकोचं काय होणार? तुझ्या आई वडिलांना कोण बघणार? तुझी पत्नी, तुझे आई वडील हे सर्व सहन करू शकतील? किती मोठी चूक झाली. किती मोठं आपण काही केलं तरी तो प्रभू येशू ख्रिस्त त्या खुर्सावर फक्त आपल्यासाठी मरण पावला. आपल्या पापांच्या क्षमासाठी तो मरण पावला. बायबलमधील जुदास आणि पेत्रा यांनी देवाविरुद्ध पाप केले, खूप मोठे पाप. परंतु जुदासचा आत्मा शैतानाकडे गेला. त्यांनी जीव दिला, पश्चाताप केला नाही. परंतु पेत्रांनी क्षमा मागितली आणि प्रभूने त्याला ती क्षमा केली व त्याच्या हातात त्या स्वर्गाच्या किल्ल्या दिल्या. तू माझा ऐक, तू घरी जा, पत्नी बरोबर बोल, तिच्याची क्षमा माग आणि पत्नी आणि देवाची क्षमा माग.
मी खात्रीने सांगतो ते नक्कीच तुला क्षमा करतील. हो, खरंच खरं म्हणताय तुम्ही. रिया, रिया मला क्षमा कर. मी फार मोठी चूक करून बसलोय रिया. तुझ्या आणि माझ्या आपल्या ते एकुलते एक बाळाला मी मारून टाकलंस. ते निष्पाप बाळ जिने सुंदर जग देखील पाहिलं नव्हतंस, या हाताने मी मारून टाकलंस. आणि का? तर फक्त माझ्या आनंदासाठी. मला माफ कर रिया. मी तुझ्या विरुद्ध, आई बाबांच्या विरुद्ध, देवाच्या विरुद्ध फार मोठं पाप केलेलं आहे. मला क्षमा मिळण्याचा अधिकार नाही, पण मला माफ कर. ॲरॉन, मी तुला अगोदरच क्षमा केलेली आहे. तुला तुझी चूक समजली हेच एक मोठा पश्चाताप आहे. आपण आजपासून एका नवीन जीवनाला सुरुवात करू. Once again, I forgive you. स्तोत्र संहिता 127 मध्ये म्हटल्याप्रमाणे मुले ही देवाने दिलेली नजराणे आहेत. होय प्रभू परमेश्वरा, खरोखर आज या वेळी मी पहिल्या प्रथम तुझी क्षमा मागू इच्छितो. माझ्या हातून केलेल्या चुकाबद्दल, त्या घोर पापाबद्दल मी पुन्हा एकदा क्षमा मागू इच्छितो. आणि म्हणतात ना, देवाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि होय प्रभू परमेश्वरा, आमच्या दोघांच्या बाबतीत हे वचन तू पूर्ण करून आणलेलं आहेस. त्याबद्दल या क्षणी आम्ही तुझे शतशः ऋणी आहोत. रिया, आपल्या लग्नाच्या वेळी घेतलेली वचने आज मी तुला परत देत आहे. सुखात आणि दुःखात, आजारात आणि आरोग्यात कधीच तुझी साथ सोडणार नाही. हे वचन आज देवासमोर मी तुला परत एकदा देत आहे.